क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ. ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा. त्यांचं विजन आहे विकासाला प्राधान्य देणं. आपण बोलताय की आम्ही 4 मध्ये समाधानी आहे. जगामध्ये एकही म्हणून असं नाहीये की तो समाधानी असतो. त्याला अनेक काही ना काही पुढे वाटचाल करायची असते. परंतु साहेबांनी सांगितलंय केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्ता आहे आणि महानगरपालिकेमध्ये आपल्याला एक दिलानं काम करायचंय आणि नागरिकांच्या समस्येसाठी तुम्हाला जायचंय. तुमच्या किती सीट मिळतात ह्याचं काही एजेंडा नाहीये. हे शिंदे साहेबांची शिकवण आहे. आता पहा, साधारणतः आपल्या सर्वांना माहिती आहे टोटल सिटिंग आहे 78, त्यांचे स्टँडिंग आहे 66. त्यातनं गेले तर राहिले किती 12. तर 12 मधून आम्हाला 4 दिले, म्हणजे 32% जागा वाटा आम्हाला दिला. म्हणजे काहीतरी आमचे नेते आमच्यामुळे नाही दिलं गेला की आमचे नेते ह्या महाराष्ट्रामध्ये काही काम करतात. याच अनुषंगानं विधानसभेला लोकसभेला आम्ही त्यांच्यासोबत काम केलं. त्याची आमची परतफेड म्हणून आम्हाला सन्मानपूर्वक झाला. मला वाटतंय या निवडणुकीमध्ये दिल्या. त्यामुळे समाधानी जगात कोण नसतो, पण जे भेटतंय त्यात समाधान मानण्याचा आम्हाला आनंद आहे. हे पक्षाला दिलेलं पद असतं. जिल्हा प्रमुख म्हणजे कुठल्या पक्षाचा मालक होत नाही. कुठल्याही पक्षाचा जिल्हा प्रमुख हा मालक नसतो. या भागाचे नेतृत्व आमचे मावळचे खासदार श्रीरामप्पा बारणे आणि आमचे कॅबिनेट मंत्री गोगोले साहेब, खऱ्या अर्थानं ह्या दोघांच्या चर्चेतनं जो अहवाल निघाला तो अहवाल माननीय आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्याकडे जातो. आम्ही फक्त तिथपर्यंत आम्हाला काय सोयीस्कर जागा हव्या हा मागण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि त्यामुळे आपण बोलता त्याचं उत्तर असं आहे. इच्छुकांची संख्या भारतीय जनता पक्षाकडे होती, घटक पक्षांकडे होती, महायुतीकडे होती, पण सीट तर लिमिटेड आहे. भारतीय जनता पक्षाकडे तुम्हाला माहिती आहे 400 फॉर्म आले. त्याच्यात आम्हाला जे पक्ष इतर पक्षातून आले त्यांच्याही कमिटमेंट होत्या, या सर्व पूर्ण करत त्याच्यानंतर महायुतीकडे यांच्याकडे भरपूर, शिवसेनेकडे, RPI कडे, राष्ट्रवादीकडे भरपूर उभं राहणाऱ्यांची संख्या होती. पण सगळ्यांचं समाधान न करता महायुती म्हणून राज्यात जसं मजबूतीने सरकार आहे तसं राहावं याच्याकरता या सगळ्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं. बालदी साहेब, भाजप आणि शिवसेनेचं असं ठरलेलं अंडरस्टँडिंग की एकमेकांचे कार्यकर्ते, उमेदवार, पदाधिकारी फोडायचे नाहीत, परंतु तुमच्या शेजारी बसलेल्या रामदास चव्हाणांनी तुमचे 2 संभाव्य उमेदवार फोडलेले आहेत. येत्या 2 दिवसात ते पक्षप्रवेश करणार आहेत अशी शक्यता आहे. तर तुम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणार आहात? नाही, आमच्या अशी स्पर्धा नाही, त्यांनी आमचे कोण घेतले नाही, आमच्याकडे कोण संपर्कात नाही. आणि समजा त्यांनी प्रवेश केला उद्या समजा त्यांनी प्रवेश केला तर बंडापुरी तुमच्या पक्षांना जे इच्छुक उमेदवार होते आणि तुम्हाला मिळालेली जागा याच्यामध्ये तफावत आहे, त्याच्यामुळे बंडखोरीची शक्यता असं वाटतं का तुम्हाला? नाही, बघा, परत आपल्याला सांगतोय की माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं विजन आहे की विकासाला प्राधान्य देणं. एक प्रत्येकाला वाटतं की मला उमेदवार आहे, मीही त्याच मताचा आहे. मलाही वाटतं की माझा कार्यकर्ता गेले 5 वर्ष 4 वर्ष ज्यावेळेला एकनाथजी शिंदे साहेबांनी 77 केलं तेव्हापासून त्यांच्यावरती आरोप आमच्यावरही आरोप झाले. पण ते सर्व आरोप जसे माझ्यावर झाले तसे आमच्या सर्व सहकार्यावर झाले. ते सर्व आरोप पचवून त्यांनी काम केलेलं आहे. तर मलाही असं वाटतं की सगळ्यांना हा मिळालं पाहिजे. परंतु आपल्याला गणित सांगितलं की उरलेल्या जागेमध्ये जर 32% भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य असताना 32% जागा आम्हाला दिल्या तर आम्हालाही कुठेतरी त्याचं समाधान मांडलं पाहिजे. बंडखोरीचा विषय येतो तरी म्हणजे नगरसेवक पद एवढंच काय विजन नाहीये. त्यानंतर पक्षामध्ये अनेक पदं असतात. मान सन्मानी इतर ठिकाणी आमचे नेते त्यांचे समाधान करते आणि ते त्यांच्याशी बैठक झालेली कुठे ना कुठे त्यांना मान सन्मानाची भूमिका देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं मला तर वाटत नाहीये की बंडखोरी आमच्यात होईल. दिल्यानंतर नक्की विचार करतो. आज दिलेलेच नाही, कपोल कल्पित गोष्टींवर मी कसा विश्वास ठेवू? आणि असं कुठलंच नाहीये. त्यांचे 4 उमेदवार कोण आहेत ते आम्हाला माहिती आहे. त्याच्या पलीकडे बंडखोरी कशी होईल? माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 2047 साली विकसित भारत ही संकल्पना ठेवली आहे आणि त्याला साथ देणारा विकसित महाराष्ट्र असला पाहिजे. यासाठी सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार यांनी
एक दिल्यानं अनेक अशा पद्धतीच्या या वेगवेगळ्या पद्धतीनं येणाऱ्या आपण म्हणूया आव्हानांना समोर जाण्यासाठी म्हणून एकत्र यायचं ठरवलं आणि गेल्या वर्षी राज्यामध्ये प्रचंड असं पाठबळ या राज्यामधल्या जनतेला दिलं. आपला पनवेल आणि सगळा परिसर आहे, या सगळ्या परिसरामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात विकास होतोय. या विकासाला योग्य दिशा जर द्यायची असेल, हा विकास जर सगळ्या विकसित भारत विकसित महाराष्ट्र या संकल्पनेच्या अनुरूप व्हायचा असेल तर त्याच्यासाठी या महापालिकेमध्ये राज्यात असलेली महायुती सत्तेत आली पाहिजे. यासाठी आम्ही निश्चितपणाने मतदारांपर्यंत जाऊ आणि मतदारांना थोड्याच दिवसामध्ये आम्ही आमचा जाहीरनामा असेल तो जाहीरनामा त्याच्याकडे घेऊन जाऊ आणि त्याच्या आधारे आम्ही मतदारांच्याकडे करून बघू. आता निवडणूक म्हटली की अनेक जणांना निवडणूक लढवावीशी वाटते. या निवडणूक लढवावीशी वाटणाऱ्या मंडळींनी आमच्याकडे मागणी केली. आम्ही अनेकांना सांगितलं की या वेळेला तुम्हाला देऊ शकत नाही संधी. काहींनी जर मान्य करील नसेल आणि जर अर्ज भरले असतील आम्ही त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न. आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, राष्ट्रवादी ही महायुती या ठिकाणी झाली आहे, ही जाहीर झालेलं आहे. आपला प्रश्न आहे की पनवेल महापालिकेमध्ये मागील वेळेस 2 जागा होत्या RPIच्या आणि यावेळेस एका जागेवर समाधानी आहात. तर नक्कीच आम्ही एका जागेवर समाधानी आहोत. मागील वेळेस जी दुसरी जागा होती ती भारतीय जनता पार्टीची जागा होती आणि त्यांच्या आग्रहाखातरच ती जागा त्या ठिकाणी लढवली गेली होती. पण ती जागा त्यांचीच होती आणि जी एक जागा आमची आहे ती जागा आम्ही लढतोय आणि आम्हाला पुढे जाऊन काही ज्या काही आमच्या अपेक्षा असतील, ज्या काही आमच्या म्हणजे कमिट्यांच्या मुद्दे असेल, काही असेल सिक्युरिटीच्या मुद्दे असेल ते माननीय रामचंद्र ठाकूर साहेब, माननीय प्रसन्नदादा ठाकूर, माननीय महेशजी बालदी साहेब हे सगळे RPI हा छोटा पक्ष जरी असला तरी या ठिकाणी मतदारांच्या रूपाने ताकदीचा पक्ष आहे आणि आम्ही महायुतीच्या जेवढे उमेदवार आहेत या सर्व उमेदवारांचं निवडून आणण्यासाठी आम्ही ताकदीने त्या ठिकाणी उभे राहणार आहोत, सहकार्य करणार आहोत, काम करणार आहोत. त्यामुळे आमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करण्याची आम्हाला अपेक्षा आहे. दादा उमेदवारी राष्ट्रवादी समाधानी आहे का? या राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय शिंदे साहेब यांचं सरकार महाराष्ट्राचा वेध घेत होतं, महाराष्ट्राच्या सामर्थ्यासाठी झटत होतं. त्यावेळेला अजितदादा पवार साहेबांनी निर्णय घेतला की हे महाराष्ट्रामध्ये हे जे सरकार आहे ते उद्या महाराष्ट्राला वेगवान करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण सामील व्हायला पाहिजे आणि त्यावेळेला समाधानाने सामील व्हायला पाहिजे. त्यावेळेला अजितदादा यांनी समाधानाने या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी आम्हाला एक मूलमंत्र दिला की ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी महायुतीच्या सगळ्या आघाड्यांबरोबरती कार्यरत राहून आपण समाधानाने त्यामध्ये सहभागी व्हा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे कार्यकर्ते, जे इच्छुक उमेदवार होते, कार्यकर्ते होते, ते सगळे एक दिलाने आदरणीय आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे पक्षाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्याशी एकमत आहेत, समाधानी आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही माहितीच्या सगळ्या नेत्यांना विनंती केलेली आहे की भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानपूर्वक वागणूक दिली जाईल. कार्यकर्त्या संख्या कमी आहे, कार्यकर्त्यांची रीग लागलेली आहे सगळीकडे. या परिस्थितीमध्ये आपण समाधानी राहिलं पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यांना समाधानी ठेवलं पाहिजे असा पुरा आदरणीय तटकरे साहेबांनी आम्हाला दिला आणि आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आणि आमचा मित्र पक्ष रिपब्लिकन पार्टी यांचं सरकार या उद्याच्या महापालिकेमध्ये निश्चितपणाने या नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही स्थापन करू एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस भक्कमपणाने समाधानाने यात उतरेल. काही नाही, महायुतीमध्ये जे आम्हाला मिळणार आहे त्या हिशोबाने आम्ही पक्ष सांगेल त्या आदेशानुसार काम करतो. आम्ही इथे आहोत आणि उद्या फॉर्म भरण्यापासून 16 तारखेपर्यंत आमचे सर्व पदाधिकारी महायुतीसोबत असतील. त्यामुळे कुठलीच नाराजी कोणाच मध्ये नाही हे आपल्याला येत्या काळात दिसेल. जनता पक्ष 71, शिवसेना, शिंदे साहेबांची शिवसेना 4
आणि अजितदादांची NCP 2 आणि RPI रामदास आठवले साहेबांची आठवले गट 1 अशी मिळून 78 जागा महायुतीत लढायचा आज निर्णय झालेला आहे. चुनौती है, हमने काम किया है, हमने ये महानगर पालिका बनने से आज दिन तक इस शहर को उभारा है और राज्य में देवेंद्र जी की सरकार है, केंद्र में बीजेपी की सरकार है, महायुति की सरकार है, तो ये इन सबके प्रयासों से लोगों को भी पता है कि इस क्षेत्र को आगे लेके जाने के लिए ये महानगर पालिका की बागडोर किस पार्टी के हाथ में रहनी चाहिए, उनके हाथ में लोग ये बागडोर देंगे, ये विश्वास है। इंजीनियरिंग नहीं है, चुन के आना, इलेक्ट्रल मेरिट ये देख के, और यहाँ से सब लिस्ट प्रदेश में जाती है और हमारे यहाँ प्रदेश से फाइनल होके आती है। जिनको प्रदेश तय करता है, पार्लियामेंट्री बोर्ड तय करता है, उनको टिकटें दी जाए।